अंबिका मित्रमंडळ संचलित स्वर्गीय मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालयात मुकेशभाई पटेल प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेमध्ये अंबड केंद्रातील सर्व शाळांना निमंत्रित करण्यात आले होते। त्यात अंबड केंद्रातील 10 शाळांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आदरणीय ग्लोबल युनायटेड एलिट लाईफ टाइम क्वीन डॉक्टर नमिता कोहक या उपस्थित होत्या। तसेच सकाळ वृत्तपत्र संपादक अभय सुपेकर, माजी सेक्रेटरी महिंद्रा अँड महिंद्रा सुनील अवसरकर, जनरल सेक्रेटरी महिंद्रा अँड महिंद्रा सोपान सहाणी, संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील व संस्थेचे सचिव अमोल पाटील व संस्थेचे प्रशासन अधिकारी RC सोनवणे व मुख्याध्यापक सागर पाटील, विलास सानप, संजय जोशी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन फीत कापून व आकाशात फुगे सोडून व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले। या कार्यक्रमाचा शेवटचा सामना माध्यमिक विद्यालय व स्वर्गीय मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालय दत्तनगर यांच्यात घेण्यात आला व त्यात प्रथम विजेता म्हणून विद्या विकास माध्यमिक विद्यालय यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 1001 व फिरते चषक व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेल्या डॉक्टर नमिता कोहक, अभय सुपेकर, सुनील अवसरकर यांनी संस्थेचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले। आनंदामध्ये सहभाग केलेले आहे आणि 2025 हे तुमचं वर्ष आहे आणि एक मोठी कामगिरी तुम्ही 2025 मध्ये करणार आहात। थँक्यू सो मच। मुद्दे माननीय डॉक्टर मॅमनी तुम्हाला सांगितलेच आहे। स्पोर्ट्स जेव्हा मुलींचा विकास होणं गरजेचं असतं, आता तो जमाना गेलाय चूल आणि मूल, तर त्यावेळेला आई वडील सुद्धा मुलींना सांगायचे तुला शिक्षण कशाला पाहिजे, तुला स्पोर्ट्स कशाला पाहिजे, तुला तर लग्नच करायचंय, चुलीजवळच बसायचंय। परंतु आत्ताची महिला, आत्ताच्या विद्यार्थिनी इतक्या पुढे गेलाय, त्याचा एक आदर्श तुम्ही डॉक्टरांसमोर बघताय त्या तुमच्यातल्याच आहे, गरिबीतनं वर गेलेल्या, पण त्यांनी जिद्द आणि चिकाटी हे सगळ्यात महत्वाचं मानलंय। आपण जेव्हा स्पोर्ट्स करतो, स्पोर्टला जिद्द लागते, मनातलं खुन्नस लागते। खुन्नस अशी लागत नाही की दुसऱ्याला कमीपणा, त्याच्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा स्पोर्ट्स मध्ये कसं वर चढू ते सर्वात महत्वाचं असतं। मनाचा विश्वास हाच सगळ्यात मोठा विश्वास असतो। आपल्या मनाचा विश्वास टिकवला तर त्या विश्वासानं आपण आपल्याला पाहिजे ते यश मिळवू शकतो आणि त्यासाठी गरज आहे ती आपल्यासाठी रोज धार लावण्याची। शाळेतनं गेला, दप्तर टाकलं आणि खेळायला गेला, घरी आला, झोपला, जेवण केलं आणि झोपला, उपयोग नाही। अभ्यास केला पाहिजे, तर तो नियमित अभ्यास केला पाहिजे। यासाठी ही धार लावण्याची गोष्ट जी आहे ती आपण नियमित रोज आठवायला पाहिजे आणि यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या केल्या पाहिजेत त्या आपण केल्या का नाही हे आठवायला पाहिजे। नसेल केलं तर केलं पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल। तुम्हा सर्वांना जे आज किट्स मिळालेले आहेत त्याचा पुरेपूर वापर करा आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आरोग्य संपन्न व्हा, शिक्षण संपन्न व्हा अशा शुभेच्छा देतो। तसेच नन्ही कली एक भारत की गैर सरकारी संस्था आहे जी देशातील वंचित मुलींना शिक्षण देण्याच्या उद्देशाने 1996 मध्ये आनंद महिंद्रा यांनी स्थापन केली होती। नांदी फाउंडेशन आणि KC महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट यांचे सर्व काम पाहते। यामध्ये विद्यालयातील विद्यार्थिनी देखील लाभार्थी आहेत। दरवर्षी या संस्थेकडून गरजू मुलींना शैक्षणिक साहित्य, खेळ साहित्य वाटप केले जाते। 2024 ते 2025 या वर्षी खेळाचे साहित्य या विद्यार्थिनींसाठी आलेले होते। या प्रसंगी संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हे तुमच्या मध्ये असलेल्या उपजत गुणांना व भविष्याच्या राष्ट्रभक्ती, राष्ट्र कल्याणासाठी, राष्ट्राची पिढी घडवण्यासाठी अविरत असे कार्य करत आलेले आहे। आज आपण बघतोय आपल्या शाळेत नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत, हे फक्त आपल्या अंगी असलेल्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी। आजकाल डॉक्टर नमिता मॅडमांनी आपल्या सर्वांना योगासनाचं महत्त्व काय आहे ते आपल्या सर्वांना पटवून दिलं, सांगितलं। ते अतिशय मोठ्या आजाराला सामोरे गेले आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या अनुभवातून त्यांनी आपल्या सर्वांना या गोष्टी सांगितल्या। म्हणून आपण सर्वांनी फक्त आज पुरता हे योगासन न करता रोज सकाळी मी तर सांगेन माझे सर्व
शिक्षक वृंद सकाळी रोज 10 सूर्यनमस्कार करून आले पाहिजे असं या डॉक्टर मॅडमांच्या समोर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. खऱ्या अर्थाने त्या पाहुण्यांना बोलवण्याचं आपलं या ठिकाणी प्रायश्चित्त झालं असं समजावं लागलं. कारण की आपण आपल्या अंगी हे गुण बाळगलेच पाहिजे. याच्यातून एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळत असते. मी स्वतः रोज सकाळी योगासन करून सूर्यनमस्कार करून बाहेर पडत असतो. त्याच्यामुळं काम करत असताना दिवसभरात एक वेगळी एनर्जी असते आणि म्हणून आपण देखील हे सर्व करावं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज जर आपण ही सवय आपल्या अंगी बाळगली तर तुम्ही वयाच्या 70 वर्षांना सुद्धा तेच कराल जे आज तुम्ही सकाळी सूर्यनमस्कार कराल तो. म्हणून ही सवय विद्यार्थी दशामध्ये असताना आपण आपल्या अंगी बाळगली पाहिजे आणि याच्यातून नक्कीच आपला शारीरिक विकास होत असतो, बौद्धिक विकास होत असतो. क्रीडा महोत्सवचे औचित्य साधून सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी यांच्या हस्ते खेळाचे साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका वैशाली पाटील मॅडम व आभार प्रदर्शन जयेश सोनवणे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.